नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार एस टी महामंडळात 17,450 पदांसाठी किंवा जागांसाठी जी भरती निघालेली आहे त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे। तर या ठिकाणी कालच बातमी आलेली आहे, एस टी महामंडळात 17,000 जागांची भरती या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी काय लागणार आहे, त्यासाठी कोणकोणती पदं असणार आहेत, अभ्यासक्रम काय लागणार आहे, फी किती असणार आहे, अर्ज कधी सुरू होणार आहे, त्याची लास्ट डेट किती असणार आहे, त्याच्यानंतर त्याची एक्झाम किती होणार आहे, पगार किती असणार आहे, या सर्व गोष्टी या व्हिडिओ मध्ये आपण क्लिअर करणार आहोत। तर या ठिकाणी थोडी माहिती या ठिकाणी जाणून घेऊ की ऑक्टोबर महिन्यानंतर एस टी महामंडळामध्ये 17,450 पदांची भरती केली जाणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे। त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी याची बातमी टाकलेली आहे। या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता इतर सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता MSRTC यांनी भरतीची बद्दल थोडी माहितीच या ठिकाणी दिलेली आहे बघा। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC म्हणजेच एस टी महामंडळात राज्यातील बेरोजगार तरुण युवकांसाठी मोठी आनंद वार्ता दिलेली आहे। तब्बल 17,450 पदांची या ठिकाणी भरती निघालेली आहेत। ही भरती कधी चालू होणार आहे या ठिकाणी सांगितलेलं त्यांनी। या ठिकाणी लक्ष द्या, यामध्ये 8,000 नवीन बसेस सामील होणार आहेत। त्यासाठी यांनी ही मोठी भरती काढलेली आहे। याची तुम्हाला या ठिकाणी पगार पण सांगितलेला आहे, या ठिकाणी पाहून घ्या। या ठिकाणी पगार दिलेला आहे इथे यांनी 30,000 पासून सुरू होणार आहे पदात। वाहन चालकांना 35,000 ते 26,000 पर्यंत पगार भेटेल। चालकांसाठी 30,000 पेक्षा जास्त पगार मिळू शकते। तसंच लिपिक व सहाय्यक अशा पदांना 35,000 पर्यंत पगार भेटू शकतो। याची ही माहिती आहे। त्याच्यानंतर आपण शैक्षणिक पात्रता वगैरे खालची गोष्ट या ठिकाणी आपण जाणून घेऊ। तर या ठिकाणी सांगितलेलं अर्ज ही ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे काय ऑफलाईन पद्धतीने ते अजून जाहिरात आलेली नाही। जाहिरात ही कधी येणार आहे निविदा त्यांनी दिलेलं आहे, या ठिकाणी पाहून घ्या। निविदा प्रक्रिया सुरू, या ठिकाणी 2 तारखेला याची ओरिजिनल जाहिरात येणार आहे। त्या जाहिरातीमध्ये आपल्याला सर्व डिटेल्स वगैरे सगळं समजणार आहे की याच्यामध्ये कोणकोणती पदं आहेत, व्यवस्थित कोणती पदं आहेत, त्याची शैक्षणिक पात्रता वगैरे ते सर्व। त्यासाठी आपण या ठिकाणी थोडक्यात डेमोसाठी या ठिकाणी आपण पाहत आहे। ही भरती आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे। कंत्राटी प्रकारची ही भरती असणार आहे, म्हणजे 3 वर्ष कालावधीसाठी ही भरती असणार आहे। त्याची भरती कधी चालू होणार आहे, 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान ही भरती चालू होईल, याचे फॉर्म भरण्यासाठी चालू होईल। तसेच या ठिकाणी आपण पाहून घेऊ की याच्यामध्ये कोणकोणती पदं राहणार आहेत। याच्यामध्ये पदं राहणार आहेत बघा, ड्रायव्हर, कंडक्टर, असिस्टंट सहाय्यक आणि लिपिक क्लर्क, याची ही पदं असणार आहेत। तसेच याच्यामध्ये ITI बेसवरती मेकॅनिकल आणि तांत्रिक वेगवेगळी पदे राहणार आहेत। ITI बेसवरती ही वेगवेगळी पदं आहेत, त्याच्यामध्ये जास्त मोठी संधी आहे सर्व पदांसाठी। त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण हे पण पाहू की चालक आणि वाहन यासाठी 10वी पास प्लस परवाना असणं गरजेचं आहे, ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे। लिपिक पदासाठी तुमचं शिक्षण हे 12वी पास पाहिजे। मेकॅनिकल आणि तांत्रिक जे पद आहे त्याच्यासाठी डिप्लोमा किंवा ITI तुमचा संबंधित ट्रेडमध्ये असलं पाहिजे। त्याच्यानंतर इंजिनियरचे जे पद आहे त्याच्यामध्ये ते कोणते पद आहेत त्यानंतर आपल्याला ओरिजिनल नोटिफिकेशनमध्ये समजेल। त्यासाठी तुमचं डिप्लोमा किंवा तुमची पदवी तुमची झाली असली पाहिजे। तसेच याच्यासाठी अर्ज करण्यासाठी तुमची वयोमर्यादा ही किमान 18 असली पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचे वय हे 33 वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे बघा। सरकारी नियमानुसार त्याची तुम्हाला सवलत भेटू शकते तुमच्या कास्टनुसार। तसेच याची आता ऑनलाईन अर्ज करायची फी वगैरे काय या ठिकाणी अजून काय त्यांनी दिलेली नाही, ती आपल्याला ओरिजिनल जाहिरातमध्ये समजेल। तसेच याची आता भरती प्रक्रिया या ठिकाणी पाहून घेऊ, निवड कशी होणार। पहिल्यांदा तुमची अर्ज भरून झाल्यानंतर लेखी परीक्षा असणार आहे। त्यानंतर ड्रायव्हर यासाठी तुमची हे ट्रेडनुसार तुमची ड्रायव्हिंग टेस्ट वगैरे होणार आहे। त्याच्यानंतर तुमची दस्तऐवज पडताळणी म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। या पद्धतीने याची ही निवड प्रक्रिया होणार आहे। तसेच याची एक्झाम जी होणार आहे त्यासाठी बघा 100 मार्काची परीक्षा असणार आहे, 60 मिनिटाची परीक्षा असणार आहे। या ठिकाणी IBPS किंवा TCS या दोन्हीपैकी कोणती तर एक संस्था ही याची एक्झाम घेऊ शकतो। तसेच याची मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, सामान्य ज्ञान आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचे टोटल मिळून 25-25 मिळून 100 मार्काची ही परीक्षा असणार आहे। तसेच याची ओरिजिनल आता ही वेबसाईट या ठिकाणी पाहून घेऊ आपण। अर्ज करायसाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे, MSRTC.gov.in या वेबसाईटवर येऊन त्यांच्या रिक्रुटमेंट पेजवरती याची ओरिजिनल जाहिरात निघणार आहे। त्या अर्जानुसार या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे। आता हा अर्ज कसा करायचा, ज्यावेळी जाहिरात निघाल त्यावेळी आपण त्याचा व्हिडिओ तयार करणार आहोत। त्या व्हिडिओ बघून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। जास्त माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी
महामंडळ भरती संवादात जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळोवेळी त्याच्यावरती ओरिजिनल जाहिरात वगैरे येत राहतात. फॉर्म कसे भरावे, जाहिरात कोणती निघती, त्याचे ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट ते कसे डाउनलोड करायचे, या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. एवढी मोठी संधी आहे, जास्त पगार आहे, चालकी संधी आहे, याची संधीचा तुम्ही लाभ घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.